हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कसं आहात तुम्ही सगळे? मस्तच असाल. मी खूप भारी आणि मी खूप हॅप्पी आहे म्हणून तुमच्या सगळ्यासोबत एक शेअर करायला हा व्हिडिओ केला आहे. हे बघताय तुम्ही, हे सुंदर पालवी फुटली आहे. असलं भारी आऊच टोचला. असलं भारी वाटते मला, कारण खूप सोडले होते मी या झाडाकडून की आता हे काय येणार नाही. लिटरली ही कांडी वाळून गेली होती. माझ्या मामाचा मुलगा आला होता ना रक्षाबंधनला, त्याने मला एक आयडिया दिली. बोलला की ताई काय कर, हे जे टोक आहे इथं, हे बघा इथे अजून मार्क आहे, इथं मी लिटरली 8 दिवस अशी ओल्या शेणाची अशी टोपी करून ठेवली होती इथं आणि इथं पण. तर इथे आणि तिथे टोपी ठेवली होती करून. तर ती टोपी गेल्यामुळे कदाचित म्हणजे नाही, त्यामुळेच हे आणि हे बघा इथं बघू शकता, हे दोन्ही मी एकदाच लावलेले. एकदम पिंकिश लाईट शेडमधल्या गुलाबाची कांड्या आहेत ह्या मी लावलेली. हे तर पूर्ण वाळूनच गेले, हे काय नाही येते. पण इतकं भारी वाटते ना, इतकं भारी. सिरियसली तर तुम्हाला काय, आपण एखादी गोष्ट करतोय आणि त्याला फळ मिळालं, फळ नाही पान आणि फांदीच मिळाली तर खूप भारी वाटले मला. म्हणून एवढं छान व्हिडिओ. म्हणजे मी ॲक्च्युली काल परवाच करणार होते, पण म्हटलं खूप बारीक आहे अजून, दृष्ट नको लागायला माझ्या झाडाला. माझं गुलाबाचं सुंदर असं फुल येईल तर तो आनंद तर वेगळाच, पण हे झाड आले आणि हे जगले त्याच्यातच मला खूप आनंद. कारण मी याला खूप म्हणजे तिकडनं आणण्यापासून पाणी घालणं, देन इथं काय खात वगैरे नव्हतं म्हणून इथे आमच्या घरासमोर 1-2 गोमाता आल्या होत्या. तर मग त्यांनी आमच्या घरासमोर प्रसाद टाकला होता शेणाचा. ते मी कोणी बघते का बघून पटकन ते शेण उचलून आणून कुंड्यात वगैरे टाकणं, अशी सुंदर कामं मी केले होते या झाडासाठी, जे मी कधीच नसते केले. सिरियसली गाईज, इतकं भारी वाटते. आय एम सो हॅपी टुडे. नाही खरंच, आपण एखादी गोष्ट केली आणि त्याचं फळ मिळाले, वाव, त्याच्यापेक्षा भारी, त्याच्यापेक्षा एकदम आनंदाची गोष्ट कोणतीच नसते. चलो बाय, भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये. बाय.